इंटरनॅशनल सर्टिफाईड झाले जर्मन आर्टिस्टकडून. इंटरनॅशनल सर्टिफिकेट हे मेकअपच्या ह्याच्यामध्ये आता सध्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या मते तरी. ब्रायडल मेकअप करताना काय काळजी घ्यावी लागते? म्हणजे बऱ्याचशा लोकांना हाच डाऊट आहे, की हां. पार्लर आणि प्रोफेशनल याच्यामधला फरक त्यांना कळत नाही, की सोशल मीडियाचा किती फायदा होतोय तुम्हाला? भरपूर याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर खूप चालू झालेलं आहे बरं. आता मेकअपच्या फील्डमध्ये. त्याचे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत. सो त्यांच्याकडे शिकलो तर आम्हाला पण एवढ्या मोठ्या ऑर्डर्स येतील तसं नसतं. तुम्ही त्यांच्याकडे शिकले तरी तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. लगेच कोणाला 25 आणि 50 हजाराची ऑर्डर नाही मिळत. 1500 पासूनच सुरुवात करावी लागते. स्टुडंटची व्हॅनिटी मी त्यांच्या बजेटनुसार बनवून देते. पण तोच ट्रेंड चालू आहे, की कमी मेकअप करा, नॅचरल मेकअप करा. नॉर्थ साईडला हेवी मेकअप डिरेक्टली ट्रान्सफॉर्मेशन. खूप साऱ्या मेकअप आर्टिस्ट अशा आहेत, की त्यांचे फॉलोअर्स नाही आहेत, पण त्यांचं काम खूप छान आहे. तुम्ही काम बघा, तुम्ही फॉलोअर्स आणि व्ह्यूज नका बघू याच्यामध्ये. बरोबर. कारण